नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता पंचायतीमध्ये जय घोरपडे आलेला असतो. तेव्हा सरपंच फोनवरती कामानिमित्त बोलत असतात. तेवढ्यातच जय घोरपडे येतो आणि म्हणतो, काय माझ्याबद्दल बोलणं चाललंय का? तेव्हा सरपंच म्हणतात, नाही नाही, बसा ना. आणि ते म्हणतात की मी तुमच्याबरोबर नंतर बोलतो, आणि फोन ठेवून देतात. आणि म्हणत असतात की आपल्या गावामध्ये इथे आता पाण्याची स्कीम आलेली आहे, त्याच्याबद्दलच बोलणं सुरू होतं. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणतो, अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण माझ्याबद्दल तुम्हाला काही माहिती कळली की नाही? तुम्ही होतात ना काल तिथे? अहो, माझ्याबरोबर जे काही घडलंय, तुम्ही त्या मंजिरीच्या विरोधामध्ये पंचायत बोलवताय की नाही? तेव्हा सरपंच म्हणत असतात, साहेब, अहो मंजिरी आपल्या गावची मुलगी आहे. जे काही झालं ते सगळं काही चुकीचं होतं. आपल्याला जसं वाटतंय तसं काहीही घडलेलं नाहीये. मंजिरी एक चांगली मुलगी आहे. तेव्हा तिच्यावरती पंचायत बसवणं मला चुकीचं वाटतं. आपल्या गावातली मुलगी आहे, इज्जत गेली तर मुलीला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. जे काही झालं ते विसरून जा. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, की तुला काही विचारलंय का? तुला जेलमध्ये टाकू का मी? तुझ्या मुलाला मागच्या वेळेला बेलवरती सोडवलं होतं. ती फाईल अजून माझ्याकडे आहे. जर तू मंजिरीवरती इथे आता पंचायत बसवली नाहीस, तर मी ती जुनी केस पुन्हा ओपन करेन ना, आणि तुला आणि तुझ्या मुलाला आणि संपूर्ण पंचाला मी जेलमध्ये टाकेन. मग बसा तिथे तुमचा न्यायनिवाडा करत. तेव्हा इकडे आता जय घोरपडे म्हणत असतो, करू का तसं? सांग ना. सरपंच घाबरतात आणि म्हणतात की नाही, नको नको, असं काही करू नका. तेव्हा जय म्हणतो, मग तसं जर व्हायला नको असेल, तर मग तुम्ही आता मंजिरीवरती पंचायत बसवायची आणि तिला जाब विचारायचं, कळलं ना? नाहीतर मी काय करू शकतो हे तुम्हाला बरोबरच माहिती आहे. तुम्हाला सरपंच म्हणून या गावामध्ये टिकायचं आहे ना? गावाचा विकास करायचा आहे ना? तेव्हा इकडे सरपंच म्हणत असतात, साहेब, अहो पंचायत बसवायला काही हरकत नाही, पण तिने एवढा काही गुन्हा मोठा केला नव्हता. आणि जे काही आपण बघितलं त्या डोळ्यांवरती आपण कसा काही विश्वास ठेवायचा? तसं काही घडलंही नसेल ना, म्हणून म्हणत होतो. तेव्हा जय घोरपडे म्हणतो, ते पंच ठरवेल. पंच तुम्ही बसवा तिच्यावरती, आणि मग त्याच्यामध्ये ठरवा काय बरोबर आणि काय चूक ते. तुम्ही आत्ताच त्याचा निर्णय देऊ नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंजिरीने जे काही केलेलं असतं ते जिजीला आवडलेलं नसतं. मंजिरी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये तिची घाई गडबड असते. परिणामांचा विचार ती कधीच करत नाही, आणि तेच कधी-कधी तिचं चुकीचं ठरतं. इकडे जय घोरपडे एक नालायक माणूस आहे. तिला बरोबर माहिती आहे, जे काही करायचं आहे निदान रायाला बरोबर घेऊन तरी तिने करायला हवं होतं. त्याच पद्धतीने इथे जिजी बोलत असते, की हे बघा, आपल्या मंजिरीला माहिती आहे तो जय कसा मुलगा आहे ते. जयसारखा नालायक मुलगा नाही आहे. का तिने त्याच्या मागे-मागे जायचं? त्या जयने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. जय घोरपडे हा ताकसुद्धा फुंकून पितो. मग तसं हिला करता येत नाही का? काय गरज होती तिथे जायची? त्यानेच फसवलं ना आता या खोट्या प्रकरणामध्ये तिला. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, अगं जाऊ दे ना उमे, तू कशाला लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतेस? तुझा तुझ्या मुलीवरती विश्वास हवा, तिच्यावरती विश्वास नाही का? तेव्हा जीजी म्हणते, अहो तिच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे हो, पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये विनाकारण तिची बदनामी झाली ना. तेव्हा इकडे नाना म्हणतात, मी तुला एवढंच सांगेन की तू बाकीच्या लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको. रायाने आतापर्यंत मंजिरीला किती मदत केली. तेव्हा मंजिरी फक्त रायाची आई तिथे आहे का ते बघायला गेली होती. तिला काय माहिती होतं ती कुणाची तरी मदत करण्याच्या नादात एवढं सगळं तिच्यासमोर वाढून ठेवलं असेल. तेव्हा इकडे मंजिरी आल्यानंतर जीजी आता जायला निघते. मंजिरी म्हणते, जीजी, अगं प्लीज बोल ना माझ्याशी. हे बघ, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. माझे आईवडील माझ्यासाठी काय विचार करतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, की लोकांचं जाऊ दे गं, मला फक्त माझे आईवडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे हवेत, आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे ना, एवढंच मला कळू दे. तेव्हा इकडे शशिकाला म्हणत असते, अगं तू जे काही केलेस ना, त्याने फक्त तुझ्या एकटीची इज्जत गेलेली नाही आहे, कळलं ना? पूर्ण कुटुंबाची इज्जत गेलेली आहे. तुला काय गरज होती त्या ठिकाणी जायची? पण नाही ना, तुला इकडे मिरवायचं असतं ना. तो राया तुझा एवढा मित्र आहे खास, ही दोस्ती आहे ना घराच्या बाहेर निभवायची नाही. घरातल्या लोकांना या सगळ्याला सामोरं जावं लागेल, असं काहीही करायचं नाही. तू तर आलीस गं तोंड काळं करून, पण आमच्या तोंडाला काळं फासलंस त्याचं काय? आणि आता इथे तुझी काय अपेक्षा आहे? तुझ्या जिजीने तुझ्याशी कसं वागलं पाहिजे? सगळं काही विसरून गेलं पाहिजे.
अगं मला तर बोलवतसुद्धा नाही आहे. तुझी ओढणी कुठे होती? तो जय तिथे उघडा पडला होता. तुझं डोकं त्याच्या छातीवर. शी शी शी. मला तर हे सगळं बोलवत पण नाही आहे. तेव्हा इकडे नाना म्हणतात, शशिकला गप्प बस तू. वाटेल तसं बोलू नको. अगं जे बघितलंस ना त्याच्यावरती विश्वास ठेवू नको. तो जय घोरपडे कसा आहे तुला जणू काही माहितीच नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणत असते, भाऊजी अहो मी तोंडाला येईल ते बोलत नाही आहे. जे तिथे मी माझ्या डोळ्याने बघितलं तेच मी बोलते. आणि मी एकटीने बघितलेलं नाही आहे. तुम्हीसुद्धा होतातच की तिथे आणि गावातली माणसंसुद्धा होतीच ना. सगळ्यांनी बघितलं जे काही घडलं ते. त्याच्यामुळे आता तिथे काहीच घडलं नाही असं काही बोलू नका. काय माहिती आपण जाण्याच्या आधी तिथे अजून काय काय घडलं असेल. तेव्हा इकडे तिथे काहीही घडलं नसेल. माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. जेवढं दिसतं तेवढ्यावरती विश्वास ठेवणारी आपली इथे लोकंसुद्धा नाही आहेत. पंचसुद्धा बसणार नाही माझ्या मुलीवरती. शशिकला म्हणते बसणार. पंच तर बसणारच. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता सरपंच आलेले असतात. ते नानासाहेबांना म्हणत असतात की आज संध्याकाळी मंजिरीवरती इथे आता पंच बसणार आहे आणि त्यांच्या समोरच इथे निकाल देणार आहे. तेव्हा इकडे शशिकला म्हणते, भाऊजी बघितलंत ना, आला ना इथे पंच. आता पंचासमोर तोंड काळं होणार. या मुलीने तर शेण खाल्लंच, पण आता त्या बदल्यामध्ये आपलीसुद्धा इज्जत जाणार. मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, ह्या मंजिरीमुळे जर माझ्या इथे ईशाच्या लग्नामध्ये काही अडचणी आल्या ना, कारण हिने तर शेण खाल्लंच आहे. हिला काही फरक पडत नाही लग्न झालं काय नाही झालं काय, पण माझी एक मुलगी लग्नाची आहे या घरामध्ये आणि तिच्या लग्नात जर काही अडचणी निर्माण झाल्या ना, माझी ईशा जर बिना लग्नाची घरात बसली तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. मी बरोबर तुम्हाला सगळ्यांना इथे आता धडा शिकवणार, कळलं का. तेव्हा इथे शशिकला म्हणते की प्रत्येक वेळेला मुलीच्या सगळ्या चुका पाठीशी घालत जाऊ नका. काय गरज होती तिला तिथे जायची, पण आता तिलासुद्धा हौसच होती ना शेण खायची म्हणून गेली ती. हे बघा पंचांनो, तुम्हाला पंच बसवायचं आहे ना तुम्ही बसवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, न्याय निवाडा अगदी व्यवस्थितरित्या झाला पाहिजे. तेव्हा इकडे नाना म्हणतात, तू जरा गप्प बसतेस का शशिकला. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की पंच अहो तुम्हाला माहिती आहे ना आपली मंजिरी तशी नाही आहे. जय घोरपडेने तिच्यावरती चुकीचा आरोप केला आहे. तेव्हा शशिकला म्हणते, अहो कसला चुकीचा आरोप. जे काही घडलं ते सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं आहे. आपण तिथे नव्हतो का. तेव्हा इकडे आता जय घोरपडेने जे काही पंचांना सांगितलं आहे त्यावरूनच इथे आता तिच्यावरती पंच बसणार आहे ना न्यायनिवाडा करण्यासाठी. तेव्हा इकडे ह्या मुलीमुळे आपल्या घराची इज्जत गेलेली आहे. आता फक्त एकच उरले, विष खाऊन सगळ्यांनी एक साथ जीव द्यायला पाहिजे, एवढंच सगळं उरले. तेव्हा मंजिरी म्हणते, अगं काकू तू जरा गप्प बस ना, कशाला एवढं सगळं बोलतेस. हे बघ असं काही होणार नाही आहे. मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. मी सांगितलं ना तरीसुद्धा विश्वास बसत नाही आहे का. जीजी मी खरं सांगते, मी खरंच सांगते, तुझी शपथ घेऊन सांगते, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. अगं तो जय घोरपडे खोटं बोलतोय, फसवतोय मला. अगं खरोखर तिथे रायाची आई चालली होती, तो घेऊन चालला होता. त्या रूममध्ये त्याने बंद करून ठेवलं, हे मी बघितलं आणि म्हणूनच मी पुढे गेले. तेव्हा इकडे आता शशिकला तर इथे कांगावा करत असते की मंजिरी खोटं बोलते म्हणून. त्याच्यामुळे इथे आता पंचामध्ये निर्णय देण्याची वेळ आलेली असते. नानांना तर माहिती असतं की जय घोरपडेचा मंजिरीवरती राग आहे, कारण मंजिरीने त्याच्याबरोबर लग्न करायला नकार दिलेला असतो. त्याच्यामुळे इथे जय घोरपडे तिच्यावरती राग काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इकडे नाना म्हणतात की खरं सरपंच आता पंचायत बसवली पाहिजे का. अहो मला खरंच असं नाही वाटत. तेव्हा इकडे आता पंचायत बसलीच पाहिजे, संध्याकाळी सगळ्यांनी वेळेत जमा असं सांगितलं जातं. त्यानंतर इथे राया म्हणत असतो की मिस फायर कुठे आहे. सकाळपासून दुकानाकडे आलेलीच नाही आहे. मी फोन करतोय तर फोन उचलत नाही आहे आणि इथे फोन लागत पण नाही आहे. काय झालं आहे. तेव्हा इथे आता राया पुन्हा फोन करतो, नक्की काय चाललं आहे ते बघायला. तेव्हा राया म्हणत असतो, हे काय असं करते मिस फायर, म्हणजे फोन जर लागला तर ती उचलत नाही आहे आणि इथे आधी तर फोन आता लागतच नाही आहे. तेव्हा इकडे आता रायाला तिचं टेन्शन आलेलं असतं, तिची काळजी वाटत असते. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट आणि डंक्या दोघेही जण धावत पळत आलेले असतात. तेव्हा इकडे राया म्हणतो, काय रे डंक्या काय झालं. तेव्हा इकडे डिफिकल्ट म्हणतो, राया दादा अरे खूप मोठा गोंधळ झाला आहे. इथे आता मंजिरी ताईवरती पंचायत बसणार आहे. अरे खूपच मोठा गोंधळ झाला आहे रे. तेव्हा इकडे राया म्हणतो, तरीच मिस फायर माझा फोन उचलत नाही आहे सकाळपासून आणि इथे आलेली सुद्धा नाही आहे. एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तिने मला काही सांगितलं नाही. याला म्हणतात का दोस्ती. मला हे मिस फायरचं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पंचायत जमलेली असते.
तर इकडे पंचाची माणसं आलेली असतात, गावकरीसुद्धा जमलेले असतात. अर्धे लोक असतात जे मंजिरीच्या बाजूने असतात, अर्धे लोक असतात जे मंजिरीच्या विरुद्ध बाजूने बोलत असतात. तेव्हा गोंधळ सगळा सुरू असतो. पंचायतीमधली माणसंसुद्धा मंजिरीच्याच बाजूने असतात. तेव्हा इथे पंचातली माणसं म्हणतात, अरे तुम्ही शांत व्हा ना, का आरडाओरडा करताय? तेव्हा ते लोक म्हणतात, अहो पंच, आरडाओरडा करणार नाही तर काय, या मंजिरीने आमच्या सरांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय सरांची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. मुलगी आहे म्हणून पाठीशी घालू नका. इथे न्यायनिवाडात सगळ्यांना सारखा असला पाहिजे. जा विचारा तिला की तिने असं का करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इकडे आता पंच म्हणत असतात, अरे हो बाबा हो, जरा हो, इथे आता काहीतरी आपल्या मंजिरीची सुद्धा बाजू असेलच ना. काय झालं, कसं झालं, काय खरं काय खोटं हे तिला आता विचारायला नको का? तिची बाजू ऐकायला नको का? पंच दोन्ही बाजू ऐकतो, एक बाजू ऐकून न्यायनिवाडा देत नाही. तेव्हा इकडे आता खरं तर सरपंचांना राग आलेला असतो. तरी ते जय घोरपडेला म्हणत असतात की तुम्ही जरा शांत व्हा, आपण शांतपणे या गोष्टी हाताळूया. पण नाही, जय घोरपडे काही ऐकायला तयारच नसतो. आता इकडे सरपंचांना माहिती असतं की मंजिरी ही चांगली मुलगी आहे. ते जे काही त्यांनी बघितलं त्याच्यावरती विश्वास ठेवून तिला इथे आता आरोपीच्या पंजऱ्यामध्ये उभं करायला नको, त्यांना असं वाटत असतं. पण इथे जय घोरपडे कुठे ऐकायला तयार आहे. मंजिरीने आता त्याची जी काही इज्जत काढलेली असते त्याचा बदला आता इकडे जय घोरपडेला घ्यायचा असतो. आणि त्याच्यामध्ये शशिकला असतेच ना. आता इकडे आता जे काही प्रॉब्लेम झालेला असतो त्याच्यामध्ये आता रॉकेल ओतून अजून आग वाढवायला ती तर तिथे उभीच असते. ती म्हणत असते की बघितलं का, बघितलं आज या मुलीमुळे काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. इथे आता पंचायतसुद्धा बसली, कधी हे बघितलं नव्हतं ते बघायला लागतंय. तुझ्यामुळे आमचं अजून किती तोंड काळं होणार आहे काय माहिती. इज्जत फक्त तुझ्या एकटीची केलेली नाही आहे, तर अख्ख्या कुटुंबाची इज्जत केलेली आहे. तुझ्यामुळे आम्हाला आता जीव द्यावा लागतोय की काय हे कळत नाही आहे. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की शशिकला अगं गप्प बस ना, तोंडाला येईल ते बोलू नकोस. तेव्हा इकडे आता गावातले लोक म्हणत असतात, अरे मंजिरीची सुद्धा काही ना काहीतरी बाजू असणारच आहे ना, तिची बाजूसुद्धा ऐकून घेतली पाहिजे. लगेचच तिच्या बाजूने न बोलता आपण न्यायनिवाडा कसा करायचा. तर इकडे आता गावातले काही लोक म्हणत असतात, नाही नाही, मुलगी आहे म्हणून पाठीशी घालू नका. काल जे काही घडलं ते काय आपण बघितलं नाही का. ती माणसं जय घोरपडीची असतात, जी इथे मंजिरीला नावं बोटं ठेवत असतात. आणि जी जेन्युइन माणसं असतात, जी चांगली आहेत, ज्यांना माहिती आहे मंजिरी कशी आहे, ती माणसं इकडे मंजिरीच्या बाजूनेच असतात. त्याचबरोबर इथे पंच आता एकमेकांशी बोलत असतो की बघितलं, जी माणसं मंजिरीच्या बाजूने आहेत आणि जी विरोधात आहेत त्या दोघांमध्येच आता वाद सुरू होतोय. आता काय करायचं. तेव्हा इकडे आता पंच म्हणत असतात की लवकरात लवकर आता सगळं बोलून घ्या, म्हणजे निर्णय लवकरात लवकर देता येईल. तेव्हा इकडे जीजी मात्र आता शांत उभी असते. आता कुठल्याही आईला आपल्या मुलीवरती अशी पंचायत बसले हे आवडेल का. पण इथे या मंजिरीला सुद्धा सवयच लागली ना सगळीकडे पुढे पुढे करायची. काय गरज होती तिला. जयच्या मागे मागे एकटी जायची. निखिल होता ना बरोबर, त्याला घेऊन जायचं होतं. त्यानंतर इकडे आता जय आलेला असतो आणि त्याच्या साहेबांना सुद्धा घेऊन आलेला असतो. त्यांना सुद्धा बसवतो आणि म्हणतो की ही पंचायत आहे, माझ्यावरती पंचायत बसवलेली आहे, म्हणजे मला तर इथे जबरदस्तीनेच बोलावले. खरं तर या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे. जिची चूक आहे तिला फक्त प्रश्न विचारले पाहिजे. तेव्हा इकडे त्याचे सर म्हणतात की बोला, करा पंचायत, न्यायनिवाडा करा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो चहा घेऊन आता इकडे बबलू आलेला असतो. सगळ्यांना चहा देतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इकडे आता सरपंच उभे राहतात आणि म्हणत असतात की काल जे काही घडलं ते आपण बघितलं. आपली मंजिरी जयच्या अगदी जवळ. तेव्हा इकडे आता गप्पच बसतात सरपंच. त्यांना काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की बोला बोला बोला, लाजताय कशाला, बोला, मंजिरी जयच्या जवळ का आहे. तेव्हा इकडे आता सरपंच म्हणत असतात की आपण बघितलं मंजिरी जयच्या जवळ तिथे उभी होती असं म्हणाल्यानंतर लगेचच तिथे राया येतोच. रायाला कळलेलं असतं की इथे पंचायत बसलेली आहे, मग राया कसा काय थांबणार असतो. राया तिथे येतो आणि म्हणतो, काय लावले हे सगळं, ए जय घोरपड्या, काय लावले, काय सरपंच, हे सगळं काय आहे. तुम्ही इथे मिस फायरवरती पंचायत बसवले कशासाठी. जे काही घडलेलंच नाही आहे, ज्याला काही अर्थच नाही आहे, त्याच्यावरती तुम्ही पंचायत बसवले. गावामध्ये दुसरे विषय नाही आहेत का, दुसरे खरोखर ज्याच्यावरती पंचायत बसले पाहिजे असे विषय नाही आहेत का. तेव्हा ह्या बिनबुडाचे आरोप केलेल्यावरती तुम्ही पंचायत बसवली. काय मिस फायरची चुकी आहे सांगा ना, काय चुकी आहे. तेव्हा शशिकला म्हणते,
आलास का तू? अरे काय चुकी काय नाही चुकी त्याच्यावरतीच इथे पंचायत बसले ना, तू आलास इथे आरडाओरडा करायला. अरे काल जे काही झालंय ना, हिने तोंड काळं केलं ह्या जयबरोबर, त्याच्यावरती पंचायत बसले. तेव्हा राया म्हणतो, ए शशिकला गप्प बसा, वाटेल ते बोलू नको मिस फायरला, नाहीतर काय करेन काही सांगता येत नाही. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणते, काय करशील रे काय करशील, कोण घाबरते तुला. तेव्हा इकडे राया तिच्या अंगावरती आता जाणार. तेवढ्यातच मंजिरी म्हणते, राया काय करतोयस तू. तेव्हा राया म्हणतो, अगं मिस फायर तू काय करतेस सांग ना. म्हणजे इथे तुझ्यावरती ही लोकांनी पंचायत बसवली आणि का, तू काय चुकी केली आहेस गं. जे काही त्यांनी बघितलं त्याच्यावरून ते तुला जज करणार आहेत, त्याच्यावरून ते न्यायनिवाडा करणार आहेत. काय खरं काय खोटं ह्यांना माहिती तरी आहे का. मग तुझ्यावरती अविश्वास ठेवून तुझ्या विरोधामध्ये निकाल देणार, याला काय अर्थ आहे. तेव्हा इकडे आता राया म्हणतो, तिथे जर तुझी काही चुकीच नाही आहे तर हा न्यायनिवाडा कशासाठी. मी म्हणालोय ना की मी थोड्या दिवसांमध्येच हे सिद्ध करेन म्हणून. का हा अजय घोरपडे खोटं बोलतोय. तेव्हा इकडे जय म्हणतो, काय खोटं बोलतोय रे मी, काय खोटं बोलतोय. काल जे काही घडलं ते सगळ्यांनी बघितलंय. ही मंजिरी कुठल्या अवस्थेत होती. तेव्हा राया म्हणतो, कुठल्या अवस्थेत होती. तेव्हा इकडे तुझ्या घरामध्ये आली होती आणि ओढणी फक्त बाजूला होती, म्हणून तुम्ही सगळेजण तिच्यावरती संशय घेणार, तिला इथे पंचायतमध्ये उभं करणार आणि न्यायनिवाडा करणार, तुम्ही निकाल देणार. या सगळ्याचा माझा विश्वास आहे मिस फायरवरती. ती असं घाणेरडं कृत्य कधी करूच शकत नाही. आमचा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे सगळं हे कारस्थान ह्या जय घोरपडेचं आहे. ह्या जय घोरपडेने हे सगळं मुद्दामून घडवून आणले. मला माहिती आहे ना. मला माहिती नाही आहे का जय घोरपडे, तू जर आता इथे माझा भाऊ नसतास, पोलीस अधिकारी नसतास ना, तर काय केलं असतं ना, तुझं मी खरंच सांगू शकत नाही आहे. तुला इथेच्या इथे गाडला असता, कळलं का तुला. तेव्हा इकडे जय म्हणतो, तू मला गाडणार, मला गाडणार तू. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, गप्प बस नाहीतर मी विसरून जाईन की तू माझा भाऊ आहेस. तेव्हा इकडे जय म्हणतो, हो पण मला विसरून जमणार नाही आहे की तू गुंडा आहेस ते. अरे गुंड्या, तुला जेलमध्ये टाकायला मला 2 मिनिटंसुद्धा लागणार नाही. तेव्हा राया म्हणतो, तुला काय वाटलं तुझ्या या धमक्यांना घाबरतो की काय मी. अरे तू गुन्हेगारांना सोडतोस आणि निर्दोष लोकांना जेलमध्ये टाकतोस आणि त्यांच्याकडून पैसे उकळतोस, मला माहिती नाही आहे का. तेव्हा इकडे मंजिरीला आता राया म्हणतो, मिस फायर काही गरज नाही यांना उत्तरं द्यायची. हे आहेत कोण, हे आहेत कोण तुम्हाला प्रश्न विचारणारे आणि न्यायनिवाडा करणारे. अरे बाकीच्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्या, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. या जय घोरपडेने सांगितलं म्हणून लगेच इथे पंचायत बसवली. काय गरज आहे. तुम्हाला तुमचं डोकं नाही आहे. तुम्ही तुमच्या गावातल्या मुलीला ओळखत नाही, तिच्यावरती अविश्वास दाखवता. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, राया अरे शांत हो, तू जा बरं इथून, तू जा. तेव्हा इकडे आता सगळेजण रायाला बोलत असतात की राया तू इथे कशाला आलायस. हे बघ न्यायनिवाडा तर होणारच. ए जयसुद्धा म्हणत असतो, तुला जेलमध्ये टाकेन, तू इथे का आलास. तेव्हा इथे आता तुझं काय काम आहे. राया म्हणतो, माझं काम आहे म्हणजे जिथे मिस फायर तिथे हा राया असणारच, कळलं तुम्हाला. आमची दोस्ती आहे. शशिकला म्हणते, अरे वा दोस्तीवाल्या, तुझी दोस्ती ना इथून बाहेर ठेवायची, घरामध्ये आणायची नाही, कळलं ना. जे काही घडलंय ना, हिने जे काही शेण खाल्लंय त्याच्यावरती इथे न्यायनिवाडा होणार. पंच इथे कशाला बसलंय, पंचांना उडवून लावशील तू. स्वतःला काय ह्या पंचापेक्षा मोठा समजतोस का. बघा बघा पंच, अहो स्वतःला तुमच्यापेक्षा सुद्धा मोठा समजतोय. उद्या म्हणेल की देवापेक्षाही मोठा आहे, म्हणून काय त्याला तुम्ही देवापेक्षा मोठा म्हणाल का. तेव्हा मंजिरी म्हणते, अगं काकू शांत हो, किती बोलशील त्याला. हे बघा तुम्ही सगळेजण शांत व्हा. राया हे बघ तू काही बोलू नकोस. तू माझा मित्र आहेस मला माहिती आहे आणि तू माझ्यासाठी इथे आला आहेस हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. पण तुझं येणं खुपतं या सगळ्यांच्या नजरेत. त्याच्यामुळे ही लढाई माझी आहे, माझी लढाई मला लढू दे. तू जा बरं आता. तेव्हा शशिकला म्हणते, ऐकलंस का, तुझी गरज नाही आहे तिला. तू गेलास तरीसुद्धा चालेल. कशाला आलायस रे तू इथे. तू इथे आलायस म्हणून तुला काय वाटतंय सगळं काही व्यवस्थित होईल, व्यवस्थित करशील तू. तिने केलेला गुन्हा तू सिद्ध करणार आहेस का. तेव्हा इथे राया म्हणतो, लवकरच हा गुन्हा मी सिद्ध करतो की नाही बघस तू. याच्यामध्ये मिस फायरची काही चुकी नाही आहे. सगळी चुकी या जय घोरपडेची आहे आणि ते लवकरच समोर येईल. त्यामुळे प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये राया म्हणत असतो की आता काहीही करून जय घोरपडे खोटं बोलतोय हे आता सिद्ध करावं लागेल. तेव्हा मंजिरी म्हणते की राया माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तेव्हा इकडे ती आता ईशाला आणि रायाला एक प्लॅन समजावून सांगते. तेव्हा इकडे ठरल्याप्रमाणे इथे राया म्हणतो की ठीक आहे आपण असंच करूया. तेव्हा इथे ईशाच्या पाठी काही लोक लागलेले असतात. ईशा धावत पळत आता एका गोडाऊनच्या ठिकाणी येते. तेव्हा ते लोक आता बाजूला निघून जातात आणि तिथे हा जय आलेला असतो तिला वाचवायला.
तेव्हा जय तिला पकडतो. तेव्हा इथे ईशा म्हणते, जय सोड मला, जय सोड. तेवढ्यातच इथे सगळे गावकरी येतात. तेव्हा ईशा म्हणत असते, राया बघ हा जय काय करत होता, त्याने माझे कपडे फाडले, मला त्रास दिला. तेव्हा इकडे आता जय तिच्याकडे बघतच राहतो, कारण हा जयला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी हा केलेला राया मंजिरी ईशाने प्लॅन असतो.